Hello students, welcome once again. So let's start some discussion of the multiple choice questions from the topic mechanical properties of the fluids. Okay, last lecture ला आपण mechanical properties of fluids मध्ये highlights बघितला, ज्याच्यामध्ये surface tensionचा एक महत्त्वाचा पार्ट होता तो बघितला. त्याच्यानंतर fluids are in motion, that is hydrodynamics पार्ट होता तो बघितला. आणि या दोन्हीशी रिलेटेड मग काही आपण क्वेश्चन्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. तर आता हे क्वेश्चन्स कुठले आहेत, तर ऑलमोस्ट क्वेश्चन्स हे बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलेले असतील किंवा CET एक्झामिनेशनमध्ये जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले असतील ते क्वेश्चन सगळे मी पिक केलेले आहेत. टाईप वाईज क्वेश्चन्स आहेत, जे मोस्ट कॉमन क्वेश्चन्स आहेत त्याचं डिस्कशन मी करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्या हिंटसुद्धा तुम्हाला सांगेन. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या रिपीट होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी ते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. सो तुम्हाला एक त्याचा फायदा होऊ शकतो की ते ॲटलिस्ट रिपीट क्वेश्चन्स आहेत किंवा तो जो पर्टिक्युलर टाईप आहे त्याचा तरी व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला थोडंसं इझिनेस अजून येईल आणि कदाचित त्याच्यामधलाच एखादा क्वेश्चन तुम्हालासुद्धा एक्झामिनेशनसाठी येईल. ओके, सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन. सो आय विल डिस्प्ले द क्वेश्चन. सो लुक ॲट द फर्स्ट क्वेश्चन. बेसिकली दिस इज theoretical question. In which of the following substances the surface tension increases with increase in temperature? आता याच्यामधले एक हिंट मी सिंपल सांगतो की एक थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करत असताना हे लक्षातच ठेवायचं आहे की याचा आन्सर मोल्टन कॉपर असा आहे. ओके, सो जनरली जे रिमेनिंग दिसत आहेत कॉपर, आयर्न, मोल्टन आयर्न हे जे आहेत ना, तर यांचं सरफेस टेन्शन डिक्रीज होतं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. बट मोल्टन कॉपर एक असा आहे की त्याचं जे सरफेस टेन्शन आहे ते काय होईल, सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. बट जे रिमेनिंग आहेत त्यांचं सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. आपण जनरल टेम्परेचरचा इफेक्टसुद्धा बघितलेला आहे की टेम्परेचरमुळं सरफेस टेन्शन कमी होतं असं आपण बघितलं होतं. बट यामध्ये कॉपर आयर्न आणि मोल्टन आयर्नसाठी ती गोष्ट पॉसिबल आहे. बट मोल्टन कॉपर ही एक एक्सेप्शनल मॅटरची केस आहे, एक्सेप्शनल पार्टिकल आहे की ज्याचं सरफेस टेन्शन हे इन्क्रीज होऊ शकतं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं की सरफेस टेन्शन पण इन्क्रीज होणार आहे. सो याचं बी ऑप्शन असेल मोल्टन कॉपर. नेक्स्ट, पुन्हा हा क्वेश्चन बोर्डला आणि ऑक्टोबर एक्झामला विचारलेला आहे क्वेश्चन. एक सिंपल आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. ए बिग वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस आर इज फॉर्म्ड फ्रॉम 1000 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, सो द रेडियस ऑफ ड्रॉपलेट विल बी. हा खूप कॉमन टाईप आहे, मी याची एकदाच हिंट तुम्हाला देतो. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन रिपीट होणार आहे, बऱ्याच एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. सरफेस टेन्शनमधली ड्रॉपलेटची कंडिशन आहे. मग मी तुम्हाला थेरीमध्ये सुद्धा 2 कंडिशन सांगितल्या होत्या. एक कंडिशन अशी असते की नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार होतो आणि दुसरी कंडिशन अशी असते की एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार होतात. जे नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार होतो त्याला कोएलेस कसं कंबाईन टुगेदर असं म्हटलं जातं. आणि एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉप्स तयार होतात त्याला स्प्लिटेड, डिवायडेड बाय, असं कन्व्हर्टेड बाय असं म्हटलं जातं. सो ह्या दोन्ही केसची मी हिंट थोडक्यात तुम्हाला इथं सांगतो बघा. मी कालच्याही लेक्चरला सांगितलेलं आहे. सो समजा n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत, लाईक n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. सो दीज ड्रॉपलेट्स मे बी कन्वर्टेड इंटू 1 ड्रॉप कोएलेस्क. ओके, and 1 drop can be converted into number of droplets like this. बरोबर, नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार होईल किंवा एका ड्रॉपपासून नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार होतील. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे ऑलमोस्ट सिमिलर असतात, यात काही फरक होत नाही. सो या सगळ्यांची रेडियस स्मॉल आर दाखवली जाते आणि जो मोठा ड्रॉप आहे त्याची रेडियस कॅपिटल आर दाखवली जाते. सिमिलरली इथं स्मॉल आर आणि याची रेडियस कॅपिटल आर. ओके, आता दोन्हीमध्ये व्हॉल्यूम सेम असतं, म्हणजे या स्मॉल ड्रॉपलेटचं जे काही व्हॉल्यूम आहे त्याला मी व्ही स्मॉल म्हणतो, तेच असतं व्ही बिग ड्रॉप. सेम इथं सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. सो इक्वल व्हॉल्यूम कन्सेप्ट ह्या दोन्ही केसमध्ये कन्सिडर करू शकता. ओके, नेक्स्ट, आता एरियाचा विचार करूया. समजा याचा एरिया A1 आहे आणि याचा एरिया A2 आहे. ठीक आहे, सिमिलरली समजा याचा एरिया A1 आहे आणि याचा एरिया A2 आहे. तर या केसमध्ये बघा A1 एरिया ग्रेटर असतो नेहमी आणि या केसमध्ये बघा A2 एरिया ग्रेटर असतो A1 पेक्षा.
हे का मी लिहिलं एरिया ग्रेटर, कारण आपल्याला चेंज इन एरिया लिहायचा आहे. ओके, सो फॉर गेटिंग चेंज इन एरिया वी हॅव टू कन्सिडर द टू एरियाज अँड विच एरिया इज मॅक्सिमम A1 or A2, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी कॅन राईट चेंज इन एरिया लाईक दिस, मे बी A2 minus A1 or A1 minus A2, डिपेंड्स अपॉन द कंडिशन. समजलं इथपर्यंत. आता मी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं होतं, इटा इज इक्वल टू टी इंटू डी ए. सो दिस कॅन बी रिटर्न ॲज टी इंटू A2 minus A1 or इज इक्वल टू टी इंटू A1 minus A2, हे असं सुद्धा लिहिलं जातं. सो या केसमध्ये A1ची व्हॅल्यू सांगा. A1ची व्हॅल्यू कशी असेल, n नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू 4πr², त्यांचा एरिया. A2ची केस काय असेल, एकच पार्टिकल आहे, सो 4πr², बट रेडियस काय असणार आहे, कॅपिटल आर. या केसमध्ये A1 काय असेल सांगा, सो 4πr² असेल, आणि या केसमध्ये A2 काय असेल, n नंबर ऑफ पार्टिकल्स 4πr². सो ह्या दोन व्हॅल्यू इथं टाकून तुम्ही मग हे इक्वेशन पुन्हा एकदा लिहू शकता, हे किंवा हे कंडिशन कुठले त्याच्यावरून ओळखायचं आणि हे लिहून घ्या. सो ही व्हेरी इम्पॉर्टंट हिंट आहे, मी कदाचित काल पण सांगितलेली होती, ही यायलाच पाहिजे प्रत्येकाला. हा एक कॉमन टाईप आहे आणि याच्यावरती क्वेश्चन्स हे मॅक्सिमम येतातच. ओके, सो सेम कंडिशननं मग सोडूया आपण. 1000 ड्रॉपलेटची कंडिशन आहे. सो ही कंडिशन आहे बघा, याच्यामधनं हे ड्रॉप्स तयार झाले तर असं म्हणूया. सो आपण लिहूया, सो व्ही बिग इज इक्वल टू V1000 असली तुम्ही. समजलं याचा अर्थ काय, एका बिग ड्रॉपचं व्हॉल्यूम हे 1000 ड्रॉपलेटच्या व्हॉल्यूम एवढं असतं. चालू शकतं. बिग ड्रॉपचं व्हॉल्यूम, हां व्हॉल्यूमचा फॉर्म्युला इथं सांगायचं राहिला, किती असतो, 4/3πr³, आणि ह्याचा किती असेल, 1000 4/3πr³. इक्वल व्हॉल्यूममध्ये काय लिहिलं बघा, हे n ड्रॉपलेट्स आहेत. ओके, आणि हे अशा पद्धतीनं लिहायचं असतं. इक्वल व्हॉल्यूमचं बहुतेक मी तर सांगितलं नाही फॉर्म्युला, मी एरियाचा सांगितलं, काही हरकत नाही, लक्षात असू द्या. सो व्ही बिग ड्रॉपसाठी मी किती लिहितो व्हॉल्यूम, 4/3πr³ लिहिलं, आणि मी V1000साठी म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द 1000 ड्रॉपलेट्स किती लिहिलं, 1000 इंटू 4/3πr³. हे 4/3π तर कॅन्सल होईल. सो r³ इज इक्वल टू 1000 स्मॉल r³. हा जनरल फॉर्म्युला असा असतो बघा, काही सगळं सेपरेट सोडवत नाही बसलं तरी चालतं. हा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सुद्धा चालेल. सो सांगा मग याच्यावरून काय येईल, सो r इज इक्वल टू 10 स्मॉल r. सो स्मॉल r इज इक्वल टू r/10. सो दिस इज द आन्सर. सो r/10, येस, बी इज द आन्सर. बघा क्वेश्चन काय विचारला होता, सो ते जे ड्रॉपलेट्स आहेत त्यांची रेडियस म्हणजे स्मॉल आरच विचारले ना, व्हेरी कॉमन टाईप. नेक्स्ट सेम टाईप आहे, n ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल साइज अँड ईच ऑफ रेडियस आर कोएलेक्स टू फॉर्म ए बिगर ड्रॉप ऑफ रेडियस आर. नंबर ऑफ ड्रॉपपासून एक तयार झालेला आहे. सो द एनर्जी लिबरेटेड इक्वल टू, तुम्हाला जर चारही ऑप्शन्स बघितले तुम्ही तर चारही ऑप्शन्समध्ये आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता मला सांगा याच्यामध्ये नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासनं एक ड्रॉप तयार झालेला म्हणजे कुठली कंडिशन म्हणूया आपण, ही कंडिशन म्हणूया. सो ह्या कंडिशनसाठी कुठला फॉर्म्युला लिहिला जाईल, हा लिहिला जाईल A1 - A2चा. ओके, सो आता n ड्रॉपलेट्स आहेत म्हणजे एकतर ही कंडिशन आपली सेम येणार आहे बघा, फक्त 1000च्या ठिकाणी n आलं. सिम्पल. पुढं एनर्जी लिबरेटेड म्हणजे ईचा हा फॉर्म्युला वापरायचा. सो काय फॉर्म्युला लिहायचा, E इज इक्वल टू T इंटू ब्रॅकेट A1 - A2. आता A1 - A2 का लिहिलं समजलं, बिकॉज A1 इज द एरिया ऑफ द नंबर ऑफ ड्रॉपलेट्स अँड A2 इज द एरिया ऑफ सिंगल ड्रॉप. So this area is absolutely greater than this particular area because these are the number of droplets and this is one drop. So we can write A1 greater than A2. So we can write this formula E is equal to T into bracket A1 - A2. But what is value of A1? या केसमध्ये A1 किती असतं, ही केस असेल ना, हे थोडंसं मी उलटा लिहिलं बहुतेक. सो इकडे A1 किती असेल सांगा, n/r². सो E इज इक्वल टू T इंटू ब्रॅकेट n 4πr² मायनस A2 किती असेल 4πr². चालेल. सो E इज इक्वल टू, आपण हे 4π आणि T बाहेर घेऊया,
सो इथे किती राहिलं nr² मायनस हे r². ओके, सो अजून आपल्याला ऑप्शन्सपर्यंत पोहोचता येते का बघा. नाही, सो अजून आपण याच्यामध्ये ऑप्शन्समध्ये चेंज करू शकतो. ठीक आहे. आता मला सांगा स्मॉल आरची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरनं किती मिळेल. सो स्मॉल आर इज इक्वल टू, एकतर आपण हे असं लिहू का. सो आर इज इक्वल टू n⁻², याचं मी क्यूब रूट घेतलं समजा. ओके, तर nचं पण क्यूब रूट होईल आणि हा आर येईल. बरोबर आहे का. सो व्हॉट इज आर. सो आर इज इक्वल टू कॅपिटल आर अपॉन n⁻⁴ चालेल का. हे इथपर्यंत समजलं. सो हा आर आपण इथं पुट करूया. सो इज इक्वल टू 4πt इंटू ब्रॅकेट n आणि याचा आरचा स्क्वेअर आहे. सो काय होणार हे r² अपॉन n⁻² होणार आहे, मायनस r² होणार. बघा आता जमेल. सो 4πt, मला सांगा n ची पॉवर ही वरती गेली तर काय होईल, -2/3 होईल. ऑलरेडी 1 आहे. सो 1 - 2/3 म्हणजे 3 - 2/3. सो 3 - 2, सो 1/3 होईल का. हे r² आहे आणि मायनस हे r² आहे. ओके, सो 4πt r² आपण कॉमन घेऊया. सो इथं काय राहिलं n⁻⁴ मायनस 1. सो दिस इज एनर्जी लिबरेटेड. सो नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून एक ड्रॉप तयार झाला तर एनर्जी लिबरेट होते आणि ती किती होते बघा, 4πt r² इंटू ब्रॅकेट n⁻⁴ मायनस 1. लुक ॲट ए ऑप्शन, चेक करा. खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टाईप आहे बघा. सो ए ऑप्शन चेक करा. सो ए ऑप्शनमध्ये आपल्याला हे आन्सर मिळून जाईल. समजला का इथपर्यंत बघा. सो व्हेरी इम्पॉर्टंट टाईप. चला मी रब करतो, पुढे जाऊया आपण. ओके, नेक्स्ट टाईप बघा, थोडा कॅपिलरी रिलेटेड आहे. थोडेसे मी रँडम टाईप घेतो बरं का, म्हणजे कंटिन्युअस मी सिक्वेन्शियली टाईप घेतलेले नाही आहेत. सो 2 बुकमधून मी क्वेश्चन्स कलेक्ट करतो, त्यामुळं रँडमली येऊ शकतो टाईप. बट टाईप तुम्हाला कळेल क्वेश्चन आल्यानंतर. हा क्वेश्चन बघा, कॅपिलरीचा क्वेश्चन दिसतोय तुमच्यासमोर. इन ए कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस आर, ए स्ट्रेट थिन मेटल वायर ऑफ रेडियस स्मॉल आर इज इन्सर्टेड सिमेट्रिकली अँड वन एंड ऑफ द combination is dipped vertically in water such that the lower end of the combination is at same level. The rise of water in the capillary tube is height find out करायचा, height. सो कॅपिलरीमध्ये एक तर हाईटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, 2t cos θ अपॉन r rho g. बघा या फॉर्म्युल्यावरून डायरेक्ट तुम्ही ऑप्शन ही सांगू शकता. ओके, so for this case, for water or pure water, we can consider theta is equal to 0. So cos 0 is equal to 1. So we can write height h is equal to 2t upon r rho g. What is mean by small r? Small r is the actual radius of the capillary tube. But या केसमध्ये small r radius आहे का, तर नाही. ॲक्च्युली रेडियस आहे, ही एक अशी कॅपिलरी ट्यूब आहे आणि याची रेडियस कॅपिटल r आहे आणि याच्यामध्ये एक मेटल वायर डीप केली असं आपण म्हणूया बरोबर सेंटरला, की त्या मेटल वायरची रेडियस स्मॉल आर आहे. मग मला सांगा ही जर मेटल वायर याच्यामध्ये जर डीप केली या कॅपिलरीमध्ये तर इफेक्टिव्ह रेडियस किती असेल, तर ही असेल बघा. म्हणजे हा जो आर आहे स्मॉल आर तो ॲक्च्युअल कोण असणार आहे, कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. याला आपण आर डॅश म्हणूया, कन्फ्युजन नको, कारण आर दोन्ही ठिकाणी सेम नको लिहायला. सो रेडियस ऑफ द कॉम्बिनेशन किंवा रेडियस ऑफ द स्ट्रक्चर ही आपली इथल्या कॅपिलरीची रेडियस असेल आणि ती किती असेल, आर मायनस आर असेल. म्हणजे जिथं इफेक्टिव्ह रेडियस आहे किंवा जिथं ॲव्हरेज रेडियस म्हणूया आपण, ओके, त्या ठिकाणी आपल्याला तो कॅपिटल आर मायनस स्मॉल आर पुट करावा लागेल. म्हणजे थोडक्यात एच इज इक्वल टू 2t अपॉन आर मायनस आर इंटू रो जी. बघा ऑप्शन सी चेक करा. बेसिक फॉर्म्युला तुम्हाला समजला का, एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन आर रो जी. बेसिक फॉर्म्युल्यावरूनच फक्त आपण काय केला, रिक्वायर्ड चेंज केलेला. नेक्स्ट क्वेश्चन अगेन इक्वल व्हॉल्यूमवरतीच आला बघा क्वेश्चन. ए लिक्विड ड्रॉप हॅव्हिंग सरफेस एनर्जी ई इज स्प्रेड इंटू 512 ड्रॉपलेट्स ऑफ सेम साईज. सिंगल ड्रॉपपासून एवढे ड्रॉप्स तयार झाले. सो द फायनल सरफेस एनर्जी ऑफ द ड्रॉपलेट इज, फायनल सरफेस एनर्जी काढायची आहे. एका ड्रॉपपासून 512 ड्रॉप्स तयार झाले. सो हा एक ड्रॉप आहे, असे 512 ड्रॉप्स तयार झाले. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली,
एवढी आली. ओके, मग आपण कसं लिहितो, पहिल्यांदा इक्वल व्हॉल्यूम आर क्यूब इज इक्वल टू असं लिहावं लागेल. चालेल. सो कॅपिटल आर क्यूब इज इक्वल टू, याच्यावरून जर हे सॉल्व केलं तर 8 इंटू आर क्यूब येईल, 8 इंटू आर येईल. चालेल. सो दिस इज द रिलेशन बिटवीन स्मॉल आर अँड कॅपिटल आर. आता स्मॉल आर कॅपिटल आर कळलं का, हा स्मॉल आर हा कॅपिटल आर. ओके, आता याची सरफेस एनर्जी किती असेल, इटा ई इज इक्वल टू टी इंटू ए किंवा डी ए म्हणतो ना, बट एकाची सांगायची असेल तर इनिशियल. सो ई इनिशियल म्हणूया आपण, टी इंटू 4 पाय आर स्क्वेअर. आणि ह्या सगळ्यांची किती असेल फायनलची, त्याला ई एफ म्हणूया आपण, टी इंटू 4 पाय आर स्क्वेअर इंटू यन ना, नंबर ऑफ ड्रॉपलेट्स. मग यन म्हणजे किती, तर 512 आपण असं म्हणू शकतो. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात आणि याच्यामध्ये रिलेशन बघायचं आहे. ओके, सो ई एफ आपल्याला विचारलेलं आहे. सो मी हे आहेतच लिहितो, 4 पाय एन लिहितो आणि आर स्क्वेअर, याच्यामध्ये आर म्हणजे किती येईल मला सांगा, आर स्क्वेअर अपॉन 64 येईल बघा. बरोबर आहे. सो ई एफ इज इक्वल टू टी 4 पाय हा 512 अपॉन 64 होईल आणि हा आर स्क्वेअर होईल. समजतंय. 16. सो ई एफ इज इक्वल टू सो स्मॉल आर 8 just minute. Final energy, yes, so r square upon 64. So EF is equal to T 4 pi small r किती आहे, हा बघा, r square upon 64 इंटू हे 512. ठीक होतं, बरोबर आहे आपलं. सो हे मी जर सॉल्व केलं तर मला 16. सो ई एफ इज इक्वल टू, किंवा हे मी हे नाही 4 पाय मी हे करत नाही, आहे तसंच ठेवतो. 1 मिनिट. सो हे पाहिजे ना आपल्याला. सो टी 4 पाय आर स्क्वेअर मी करतो. ठीक आहे, आणि हे 8 येईल बघा, 8. चालेल का. सो ई एफ इज इक्वल टू 8 इंटू ई, कारण हा जो आहे तो कोण आहे बघा, इनिशियल आहे. सो 8 टाइम्स येईल का आन्सर बघा, कारण 64 हे मी काय म्हटलं, 4 आणि 16 करू नका म्हटलं. समजलं ना, हे थोडंसं इथं कन्फ्युजन नको. मी त्या 4 भाग घालवला, काही गरज नव्हती भाग घालवायची. का माहिती आहे का, आपल्याला इनिशियल एनर्जी किती आहे, टी 4 पाय आर स्क्वेअर. मग ते आहे तसं ठेवलं मी तिथं, का तर ऑप्शन्समध्ये बघितलं तर सगळे ई ऑप्शन्स फॉर्ममध्ये दिसतात, म्हणून मी तो टी 4 पाय आर स्क्वेअर आहे तसा ठेवला आणि 64 मग 512ला डिवाइड केलं. सो ते 8 येईल. सो 8 इंटू ई, सो 8 ई म्हणूया आन्सर आपण. म्हणजे थोडक्यात फायनल एनर्जी ही किती असेल, फायनल सरफेस एनर्जी तर पहिल्याच्या 8 पटीने जास्त असेल. बघा अर्थ समजला का बघा. सो 8 ऑप्शन, सी ऑप्शन असू शकतो. येस, सी ऑप्शन. नेक्स्ट, when one end of the capillary is dipped in water, the height of water is h, the upward force of 105 dyne due to surface tension is balanced by the force due to weight. Okay, so weight आणि force याच्यामध्ये रिलेशन इथं वापरावं लागेल. So the inner circumference of the capillary is, okay, so capillary मध्ये एक फोर्स आहे mg, हा डाउनवर्ड असेल बघा, आणि एक फोर्स असतो 2 पाय आर इंटू टी, तो असतो अपवर्ड. आठवते वरती फोर्स किती असतो, 2 पाय आर इंटू टी ना. सो हे दोन्ही फोर्सेस आपण इक्वल करूया. सो एम जी इज इक्वल टू 2 पाय आर इंटू टी. सो 2 पाय आरची व्हॅल्यू काढायची आपल्याला सर्कम्फरन्स. सो एम जी अपॉन टी, बट एम जी म्हणजेच एक प्रकारचा फोर्स आहे ना. सो फोर्स अपॉन टी आपल्याला फाइंड आउट करावं
लागेल. बघा फॉर्म्युला सिंपल समजला का. सो 2πr इज इक्वल टू फोर्स अपॉन टी. बट फोर्स कसा दिलाय बघा 105 डाईन दिलेला आहे. एवढाच एक फक्त याच्यामधला चेंज आहे. 105 डाईन आणि टेन्शन मात्र न्यूटन पर मीटरमध्ये दिलेलं म्हणजे SI मध्ये दिलेलं. सो टेन्शन किती दिलं आहे. सो टेन्शन इज 7 × 10⁻². 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. म्हणजे थोडक्यात हा फोर्स आपल्याला न्यूटनमध्ये करावा लागेल आणि तो डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये घ्यावा लागेल. सो आपल्याला सर्कम्फरन्सची व्हॅल्यू मिळेल. सो 2πr सर्कम्फरन्स इज इक्वल टू सो फोर्स तुम्हाला हे रिलेशन माहिती आहे 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन ना डायमेन्शनल ॲनालिसिस प्रमाणे. सो देअरफॉर 1 डाईन इज इक्वल टू 10⁻5 न्यूटन. मग डाईनचं न्यूटन करताना 10⁻5 आपल्याला त्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो 105 × 10⁻5 अपॉन 7 × 10⁻². हे फक्त सॉल्व करावं लागेल. बघा समजलं का. येस. सो हे जर सॉल्व केलं आपल्याला तर 1.5 सेंटीमीटर 15 mm आणि 1.5 सेंटीमीटर असं मिळतं. हे तुम्ही सॉल्व करून बघा एकदा. आय थिंक ए ऑप्शन आहे. येस ए ऑप्शन आहे बघा. CET 2017चा क्वेश्चन आहे हा. ओके. सो 1.5 सेंटीमीटर सर्कम्फरन्स जो आलेला आहे तो इतका आलेला आहे. समजलं. चला हे लिहून घ्या. मी हे रब करतो. पुढे जाऊया आपण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन हा सुद्धा थोडासा इक्वल व्हॉल्यूमवरतीच आहे. MST CET 2070चाच क्वेश्चन आहे. A big water drop is formed by the combination of n small water drops of equal radii. So the ratio of surface energy of n drops to the surface energy of big drop. चला बिग पासून n ड्रॉपलेट्स म्हणजे पुन्हा एकदा सेम अशी कंडिशन बिग n ड्रॉप्स. ओके. सो समजा याची सरफेस एनर्जी असेल E1 याची सरफेस एनर्जी असेल E2. तर आपल्याला विचारलेला आहे रेशो n ड्रॉप्स टू द बिग ड्रॉप्स म्हणजे E2 अपॉन E1 विचारलेला आहे. काढू शकताय. सिंपल आहे. सगळ्यात पहिली केस काय r³ इज इक्वल टू n टाइम्स स्मॉल r³. सो कॅपिटल R इज इक्वल टू n⁻⁴ इंटू स्मॉल r. हे तर रिलेशन कॉमन आहे सगळ्यांसाठी. ओके. नो व्हॉट इज सरफेस एनर्जी इटा इज इक्वल टू. सो E2 काय असेल मला सांगा. इटा T × dA पण चेंज इन एरिया कुठला असेल सेकंड केसचा अपॉन T × dA चेंज इन एरिया असेल पहिल्या केसचा. म्हणजे थोडक्यात टीला टी तर जाईलच. एरिया किती 4π पहिली केस म्हणजे सॉरी दुसरी केस म्हणजे ही 4πr² × n ना आणि अपॉन हे 4πr². अगेन 4π कॅन्सल होईल. सो हे आपण r² × n आणि r बद्दल आपण n⁻²/3 आणि r² असं पुट करू शकतो. चालेल. अगेन इट विल कॅन्सल. सो n1 आणि n हे -2/3. सो इट बिकम्स बघा. सो E2 अपॉन E1 चेक करूया बरोबर आहे का. सो n⁻⁴ S21 करेक्ट. म्हणजे √3n म्हणजे क्यूब रूटमध्ये लिहावं लागेल ना हे. सो विच इज इक्वल टू √n S21. बघा म्हणजे हा खूप कॉमन टाईप आहे इक्वल व्हॉल्यूमचा. बेसिक तुम्हाला समजलं की कुठलाही क्वेश्चन असू दे अगदी नंबर ऑफ ड्रॉपलेट्सपासून 1 ड्रॉपलेट असू देत किंवा 1 ड्रॉपलेट्सपासून नंबर ऑफ ड्रॉपलेट्स असू देत तुम्हाला हा क्वेश्चन सुटायला पाहिजे. नेक्स्ट. चला बेसिक क्वेश्चन आहे हा सुद्धा CET 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. हा बऱ्यापैकी मला वाटते सोडवलेला आहे आपण बऱ्याच वेळेला. A liquid film is formed over a frame MnOP as shown in figure. So the wire OP can slide without friction. So the mass to be attached to wire OP to keep it in equilibrium is MnOP. एक liquid film आहे MnOP.
इट इज वन ऑफ द लिक्विड फिल्म. सो आपल्याला मास फाइंड आउट करायचा आहे, मास. सो आपण फोर्स इज इक्वल टू mg म्हणू शकतो, डाउनवर्ड फोर्स. ओके, ॲज वेल ॲज फोर्स किंवा सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. सो फोर्स इज इक्वल टू टेन्शन इंटू लेंथ. बट ही फिल्म असल्यामुळं आपण 2 साईड्स कन्सिडर करूया. हो ना, ते फ्रेम असेल, फिल्म असेल किंवा सोप सोल्युशन असेल तर त्याची लेंथ किंवा टेन्शन काय करायचं, डबल कन्सिडर करायचं. सो हा फॉर्म्युला काय येईल मग, mg is equal to 2TL. It means what? The downward force is balanced by the force due to the surface tension. Simple. Downward force is balanced by the force due to the surface tension. So downward force किती घेतला आपण, mg घेतलेला आहे आणि surface tension मुळे असलेला फोर्स किती घेतला, 2TL घेतला. So what is m? So therefore m is equal to 2TL upon g. हा फॉर्म्युला तयार झाला. मग हाच फॉर्म्युला तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. सो 2TL अपॉन g. सो लुक ॲट ऑप्शन ए. बघा समजतंय का थोडंफार काही याच्यातलं. नेक्स्ट सेम अशा टाईपचाच आहे एक क्वेश्चन, तोही CET 2018चा क्वेश्चन आहे. लुक ॲट द क्वेश्चन. ए मेटल वायर ऑफ डेन्सिटी रो फ्लोट्स ऑन वॉटर सरफेस हॉरिझॉन्टली इफ इट इज नॉट टू सिंक इन वॉटर. म्हणजे सिंक म्हणजे ती बुडत नाही आहे, ती फ्लोट आहे पाण्यावरती. देन मॅक्सिमम रेडियस ऑफ वायर इज प्रपोर्शनल टू. सो त्या वायरचा रेडियस फाइंड आउट करायचा थोडक्यात आपल्याला. एक वायर आहे ती पाण्यावरती तरंगते असं म्हणूया आपण. सो त्या वायरचा रेडियस आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. सो विच कन्सेप्ट, समजा ही वायर आहे अशी लाईक आणि ही त्या पाण्याच्या सरफेसवरती फ्लोट होते असं आपण म्हणूया. इट इज नॉट टू सिंक. सो याच्यावरती डाउनवर्ड फोर्स काय असेल, mg असेल आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय असेल, TL असेल. सो mg इज इक्वल टू TL. दिस इज द कन्सेप्ट. ओके, मग अशी आपण काय केलं, mg इज इक्वल टू 2TL केलं. आता इथं फक्त काय करायचं, mg इज इक्वल टू t इंटू L करायचं. बघा कन्सेप्ट फक्त समजून घ्या. बऱ्यापैकी हे ऑलरेडी सॉल्व केले पण असतील तुम्ही एक्झाम्पल्स, बट याला बेस धरून किंवा याच्याशी रिलेटेड तुम्ही जे दिलेले DPP मधले क्वेश्चन्स आहेत ते सोडवू शकता. बट आपल्याला जर ऑप्शन्समध्ये बघितलं तर फॉर्म्युला टाईप आपल्याला रेडियस आणायची. आता रेडियस तर अजून इथं कुठं आलेलीच नाही. रेडियस पण ती कोणाची, या वायरची रेडियस. मग वायरची रेडियस कधी येऊ शकते, जर त्या वायरचा एरिया आला तर ती वायरची रेडियस येऊ शकते. बघा पायर स्क्वेअर येऊ शकते, येस. बट एरिया कधी येऊ शकतो, व्हॉल्यूम आलं तर येऊ शकतो. मग त्या वायरचं व्हॉल्यूम कधी येऊ शकतं, तर जर मास असेल तर. आणि इथं मास आहे बघा. सो दिस m इज नथिंग बट द मास ऑफ द वायर. सो मास ऐवजी आपण फॉर्म्युला असा लिहितो, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ऐकले बऱ्याच वेळेला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू g इज इक्वल टू t इंटू L. बट अगेन इंस्टेड ऑफ व्हॉल्यूम वी कॅन राईट एरिया इंटू लेंथ, t इंटू लेंथ. चालेल का, एरिया इंटू लेंथ, त्याची लेंथ, ती लेंथ कॅन्सल होईल. सो रो ए जी इज इक्वल टू टी. बट अगेन एरिया म्हटलं की मी काय म्हटलं, एरिया रेडियस असेल तर, म्हणजे एरिया असेल तर रेडियस आणता येते ना. सो पाय आर स्क्वेअर आलं. सो रो पाय आर स्क्वेअर जी इज इक्वल टू टी. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू टी अपॉन रो पाय जी. सो आर इज इक्वल टू रूट टी अपॉन रो पाय जी. आहे का ऑप्शन, येस. रूट टी अपॉन रो पाय जी, पाय रो जी असा ऑप्शन आहे बघा. ए ऑप्शन चेक करा, आहे का. सो ए ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. कन्सेप्ट कुठली आहे, तीच. वेट आणि सरफेस टेन्शनचा जो काही फोर्स आहे तो बॅलन्स करणार आहे एकमेकांना. मग वेट आपण किती घेतलेला आहे, वेट mg घेतलेला आहे आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती घेतलेला आहे, t इंटू L घेतलेला आहे. आता इथं बघा टॉईस TL केलेलं नाही, आपण फक्त t इंटू L केलं. त्यामुळे टॉईस TL कधी करायची ही कंडिशन समजून घ्या. झालं का बघा इथपर्यंत. हे सगळं व्यवस्थित एकदा ट्राय करा, लिहून घ्या, सोडवा. क्वेश्चन लिहू वाटत असेल तर लिहा, अदरवाईज क्वेश्चन फक्त बघा आणि त्याच्यावरून ते प्रॅक्टिस करा. आणि मी जे दिलेलं सोल्युशन आहे ते फक्त टॅली करा. बघूया पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन, थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन आहे CET 2010चा. मोलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड हॅव, व्हेरी सिम्पल क्वेश्चन, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. मी तुम्हाला याच्यामध्ये इलास्टिक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सांगितलं होतं मोलिक्युलर थेरीमध्ये.
सो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे त्याच्यावरती आपल्याला इलास्टिक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन असा सरफेस मिळतो आणि हा कशामुळे मिळतो तर मॉलिक्युलर थेअरीमुळे मिळतो. म्हणजे थोडक्यात आपण असं इमॅजिन करू की त्या सरफेसवरती सगळे मॉलिक्युल्स रेस्ट आहेत, रेस्ट. ओके. आणि इफ द मॉलिक्युल्स आर रेस्ट ऑन द सरफेस देन वी कॅन से दॅट द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी, त्यालाच आपण सरफेस एनर्जी सुद्धा म्हटलेलं होतं. सो सी इज द ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन, मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन अगेन 19चाच आहे. The surface tension of a soap solution is 0.035 Newton per meter. The energy needed to increase the radius of bubble from 4 cm to 6 cm is bracket मध्ये पाई ची व्हॅल्यू दिलेली आहे 22/7. ओके. सो आता सिंपल चेंज इन एनर्जीची कन्सेप्ट आहे बघा. फॉर्म्युला कुठला, इज इक्वल टू टी इंटू डी ए. मग मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे, हा जो डी ए आहे तो चेंज इन एरिया आहे आणि आपण चेंज इन एरिया कसा लिहितो. सो ई इज इक्वल टू टी इंटू ब्रॅकेट आयदर A1 मायनस A2 और टी इंटू ब्रॅकेट A2 मायनस A1 लिहितो. डिपेंड आहे की कुठला एरिया मोठा आहे. आता इथं डायरेक्ट या केसमध्ये कुठलाही यूज करा, फक्त हा एरिया मोठा पाहिजे किंवा हा एरिया मोठा पाहिजे, म्हणजे मोठ्यातून छोटा मायनस करायचा आहे. सो ई इज इक्वल टू टी. आता मग हा एरिया आपण काय घेऊया, मोठा घेऊया, लाईक किंवा हा फॉर्म्युला वापरूया. सो काय येणार 4πr² मायनस 4πr1². बघा. सो ई इज इक्वल टू टी इंटू 4πr² मायनस r1². कारण दोन रेडियस डायरेक्ट दिलेले आहेत की एक जो बबल आहे तो डायरेक्ट या रेडियसपासून या रेडियसला इन्क्रीज झाला. सो दॅर इज अ चेंज इन area, it means there is a energy change in there is a surface energy. Okay, energy released असा म्हटलं तरी चालेल. सो E इज इक्वल टू टी इंटू 4π इंटू ब्रॅकेट r2² मायनस r1². मग आता दिलेल्या न्यूमरिकलमध्ये आपण r1 आणि r2ची व्हॅल्यू कशी चूज करायची. सो r2 मोठा घ्यायचा साहजिकच आणि r1 आहे तो लहान घ्यायचा. सो या क्वेश्चनमध्ये 6 सेंटीमीटर r2 घेऊया, 4 सेंटीमीटर r1 घेऊया आणि 0.035 न्यूटन पर मीटर टेन्शन घेऊया. सो मी व्हॅल्यू फक्त इथे लिहितो 0.035 Newton per meter. This is the value of the surface tension. Then consider R2 6 centimeter. It means 6 into 10 to the minus 2 meter. And consider R1 that is 4 centimeter. So it becomes 4 into 10 to the minus 2 meter. आता हे मात्र तुम्ही सॉल्व करू शकाल. सो अगेन इथं पायची व्हॅल्यू 22/7 अशी सांगितलेली आहे. सो चालेल, ही सुद्धा घेतली तर 3.142च आहे व्हॅल्यू, काय वेगळी नाही आहे. सो हे सगळं पुट करा, मी हा तर आन्सर डायरेक्ट सांगतो. हे तुम्ही एकदा ट्राय करा, हे सॉल्व करू शकता. सो आय हॅव आन्सर बी ऑप्शन 1.76 इंटू 10 to the minus 3. जूल एनर्जी आहे ना. येस, अलग लक्षात बघा. सो कन्सेप्ट तीच आहे, चेंज इन एरियाचीच कन्सेप्ट आहे, फक्त डायरेक्ट फॉर्म्युला इटाचा जो फॉर्म्युला आहे किंवा ई इज इक्वल टू टी इंटू डी ए तो डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा. आधीच्या केसेसमध्ये आपण बघत होतो की एका ड्रॉपचे नंबर ऑफ ड्रॉप्स किंवा नंबर ऑफ ड्रॉप्सचा एक ड्रॉप, बट इथं डायरेक्ट एरिया चेंज होतोय, रेडियस बदलते, रेडियस वाढते असं सांगितलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट इथं चेंज इन एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा. चला नेक्स्ट अगेन वन theoretical question. With an increase in temperature the surface tension of liquid, आता ब्रॅकेटमध्ये काय आलं बघा, एक्सेप्ट मोल्टन कॅडमियम अँड मोल्टन कॉपर. सो मगाशी मोल्टन कॉपरसाठी आपण सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं, सरफेस टेन्शन टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं असं सांगितलं होतं. त्यामुळे इथं ब्रॅकेटमध्ये एक्सेप्ट मोल्टन कॅडमियम अँड मोल्टन कॉपर असा प्रश्न आलेला आहे. त्यामुळं आपल्याला याचं जे काय आन्सर आहे ते काय लिहायला लागेल, डिक्रीज, कारण सरफेस टेन्शन हे डिक्रीज होतं जर टेम्परेचर वाढवलं तर. त्यामुळे क्वेश्चन कसा आहे, विथ ॲन इन्क्रीज इन टेम्परेचर द सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड डिक्रीज. मग हे दोघं जण घ्यायचे नाहीत, म्हणजे कोण मोल्टन कॅडमियम असेल किंवा मोल्टन कॉपर असेल, हे एक्सेप्शनल केसेस आहेत की याच्यामध्ये मात्र सरफेस टेन्शन इन्क्रीज होतं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर.
आय होप तुम्हाला मी काय सांगतो हे लक्षात येत असेल. थोडासा हा थेरॉटिकल. सगळ्यात पहिला क्वेश्चन बघा मी डिस्कस केलेला आणि हा क्वेश्चन बघा, हे दोन्ही क्वेश्चन्स एकाच टाईपवरती आहे. सो ही कंडिशन तुम्ही थोडक्यात पाठ करू शकता. चला नेक्स्ट जाऊया. अगेन CETचा क्वेश्चन आहे, CET 2018. पुन्हा एकदा बघा, कॅपिलरीचा क्वेश्चन आला इथं. कॅपिलरी. इन ए कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A, water rises to a height h. If cross sectional area is reduced to A by 9, so the rise of water in the capillary tube is. ओके. सो आपल्याला राइज ऑफ कॅपिलरी दोन कंडिशन्स आहेत. पहिल्या कंडिशनमध्ये आपण म्हणूया हाईट h आहे किंवा h1 हाईट, r1 रेडियस, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये h2 हाईट, r2 रेडियस, आणि कंडिशनमध्ये एरिया, इथला एरिया A1, इथला एरिया A2. ओके. सो एरिया बदलला तर हाईटवरती फरक पडेल का, दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे हिंट काय आहे बघा याच्यामध्ये. आपण सरफेस टेन्शनची हाईट कॅपिलरीमध्ये राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल बघितलेला आहे. फॉर्म्युला तो बघितला, H इज इक्वल टू 2t cos θ अपॉन r rho g. बट लुक ॲट दिस टर्म 2t cos θ अपॉन rho g. जर एकाच लिक्विडमध्ये आपण कॅपिलरी बदलत असू, त्याचा एरिया बदलत असू, हाईट डिफरन्स चेंज करत असू, चेक करत असू, तर 2t cos θ अपॉन rho g ही टर्म कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इमॅजिन होतं एकच बिकर आहे, त्या बिकरमध्ये लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये आपण कॅपिलरी एक घेतोय बुडवतोय, दुसरी कॅपिलरी घेतोय बुडवतोय, तिसरी घेतोय, आपण फक्त कॅपिलरी चेंज करतो. याचा अर्थ हाईट चेंज होणार आहे, त्या कॅपिलरीचा रेडियस चेंज होणार आहे, त्या कॅपिलरीचा एरिया चेंज होणार आहे. सिम्पल. बट त्या लिक्विडवरती, त्या ग्रॅव्हिटीवरती, त्या डेन्सिटीवरती, ह्या 2 फॅक्टरवरती, त्या टेन्शनवरती फरक पडणार नाही. त्यामुळं 2t cos θ अपॉन rho g ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट आहे. सो h इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r. सो सिन्स वी कॅन राईट h इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r. आता हा क्वेश्चन असा ॲक्च्युली की जर एरिया A1 आहे, पहिला एरिया A1 म्हणजेच E आहे, तो जर रिड्यूस केला आणि किती केला, A अपॉन 9 केला, तर हाईट काय होईल. पहिली हाईट आहे h आणि पहिली रेडियस सपोज आहे r1 किंवा r म्हणलेला आहे. म्हणजे जर एरिया कमी केला कॅपिलरी ट्यूबचा, म्हणजे थोडक्यात जर छोटीशी कॅपिलरी ट्यूब घेतली तर हाईट साहजिकच वाढेल, फक्त ते कितीने वाढेल हे ओळखावं लागेल आपल्याला. सो हा फॉर्म्युला. सो याच्यावर मी हा असा लिहू का, h1 r1 इज इक्वल टू h2 r2. हे माहिती आहे तुम्हाला, दोन कंडिशन्स आपण अशा तयार करतो आणि हे जर r मी इकडं आणलं, सो काय होईल तयार, ते HR इज इक्वल टू कॉन्स्टंट तयार होईल. बरोबर. मग हे मी दोन कंडिशन्ससाठी कसं लिहू, h1 r1 इज इक्वल टू h2 r2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. चला. सो याच्यावर मी हे लिहू का असं, h1 अपॉन h2 इज इक्वल टू r2 अपॉन r1. बरोबर आहे का मला सांगा, कारण इनव्हर्सली रिलेशन आहे. छोटी रेडियस असेल तर कॅपिलरीमधली हाईट त्या लिक्विड लेवलची राईज जास्त होते, मोठी कॅपिलरी असेल तर हाईट रायझिंग कमी होतं. राईज आणि फॉल आपण बघितलेला आहे. सो हे जर हाईट आणि रेडियसमधलं रिलेशन मिळालं, ॲज वेल ॲज आपल्याला हे माहिती आहे बघा, त्या कॅपिलरीचा आपण एरिया किती घेऊया, पाय आर स्क्वेअर घेऊया. सो एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो वी कॅन राईट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, लिहू शकतो आपण. सो ऑल्सो वी कॅन राईट आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट एरिया. चालेल का बघा. सो दिस इज रिलेशन बिटवीन रेडियस अँड एरिया. सो हेच रिलेशन दोघांसाठी लिहा मग, r1 अपॉन r2 इज इक्वल टू रूटमध्ये a1 अपॉन a2. करेक्ट आहे का मला सांगा, r1 अपॉन r2 इज इक्वल टू रूटमध्ये a1 अपॉन a2. करेक्ट आहे रिलेशन. मग रेडियस आणि एरियामध्ये हे रिलेशन असेल तर हे रिलेशन इथं पुट करूया. सो देअरफॉर काय येईल मला सांगा, h1 अपॉन h2 इज इक्वल टू रूटमध्ये a2 अपॉन a1 येईल. चालेल का बघा मला सांगा. फक्त आपण r2 अपॉन r1च्या ऐवजी a2 अपॉन a1 रूटमधला पुट केला. सो देअरफॉर आपल्याला h2 पाहिजे तर आपण हे रिव्हर्स करूया. सो h2 अपॉन h1 इज इक्वल टू, हे पण काय होईल, रिव्हर्स होईल, a1 अपॉन a2 होईल. चल हे सोडूया मग. सो a1 अपॉन a2 किती आहे मला सांगा, a1 अपॉन 9 आहे, a अपॉन 9 म्हणजेच a1 अपॉन 9 ना. हा कॅन्सल होईल, हा 9 होईल, म्हणजेच हा 3 होईल. सो h2ची व्हॅल्यू किती येईल, h2 इज इक्वल टू, हे h1 तिकडं जाईल,
3 म्हणजेच H2 इज इक्वल टू 3H. म्हणजे जर एरिया रिड्यूस झाला, आन्सर 3H आहे का? येस, बी ऑप्शन आहे 3H. बट अर्थ काय कळला का बघा तुम्हाला याच्यामधला? थोडासा हा क्वेश्चन कॅपिलरी बेसवरती आहे. बरेचसे हिंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहे. बेसिक फॉर्म्युला आपला हाच, जसं मगाशी पण आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. सो त्याच्यावरून आपण आधी हाईट आणि रेडियसमधलं रिलेशन लिहिलं, रेडियस आणि एरियामधलं रिलेशन लिहिलं, आणि त्याच्यावरून हाईट आणि एरियाचं रिलेशन तयार केलं. बघा काही एक्झाम्पल्स असे असतात की तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला तर दिसतोय, बट कंडिशन तुम्हाला स्वतः तयार करावी लागेल. सो लाईकवाईज आपण ही कंडिशन तयार करून सांगितली की जर एरिया जर A/9 झाला तर हाईट 3H होईल. म्हणजे आधीची इनिशियल हाईट होती त्याच्यापेक्षा 3 पटीने हाईट वाढेल जर एरिया 1/9 ऑफ A पहिला केला तर. सो दिस इज द कन्सेप्ट अँड एक्झाम्पल. सोल्युशन समजलं का बघा? सो CET 2018चा क्वेश्चन आहे. सो 3H इज द आन्सर. चलो नेक्स्ट. पुन्हा एक CETचाच क्वेश्चन घेऊया. हे लिहून झालंय का बघा? मी हे रब करतो हवं तर. चला क्वेश्चन बघा काय आहे. ए लिक्विड रायजेस टू ए हाईट ऑफ 1.8 cm इन ए ग्लास कॅपिलरी A. Another glass capillary B having diameter 90% of the capillary A. ओके, दुसरी कॅपिलरी आहे त्याचा डायमीटर 90% दिलेला आहे पहिल्याच्या. सो द राईज ऑफ लिक्विड लेवल इन कॅपिलरी B इज, म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये H2 फाइंड आउट करायचं आहे. किंवा DB लिहितो बघा मी. म्हणजे काय? डायमीटर ऑफ द कॅपिलरी B इज रिड्यूस्ड टू, किंवा इट इज अबाउट 90% ऑफ डायमीटर. याच्यावरूनच रेडियस लिहिलं तरी चालेल ना? चालेल. याच्यावरच मी असं लिहू का? देअरफॉर 0.9 इंटू RA. कारण हे 90% म्हणजे काय लिहितो आपण? 90/100 लिहितो. करेक्ट आहे. सो RB इज इक्वल टू 0.9 इंटू RA. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाईट. सो हे रिलेशन मगाशी होतं ते H1R1 इज इक्वल टू H2R2. सो H1/H2 इज इक्वल टू R2/R1. सो H2/H1 इज इक्वल टू R1/R2. सो H2 इज इक्वल टू H इंटू H1 इंटू R1/R2. सो H1 इंटू व्हॉट इज R1, सॉरी आता हेच A आणि B साठी लिहूया. सो HB इज इक्वल टू HA RA/RB. मी 1ला A कन्सिडर केला, 2ला B कन्सिडर केला, काय प्रॉब्लेम नाही. सो HB. सो देअरफॉर HB इज इक्वल टू HA. But what is relation between RA and RB? So instead of RB we can write 0.9. So it is 1/0.9. चालेल. सो RA कॅन्सल होईल. करेक्ट आहे. सो H1 दिलेले बघा. H1. सो H1 आहे 1.8 cm. सो आन्सर 2 cm. 1.8. येस, 1.8 cm. चालेल. HB. सो मी हवं तर देतो सॉल्व करून. सोपा आहे हे. हेच मी असं लिहितो. हा पॉईंट 1नी शिफ्ट केला, हा पॉईंट 1नी शिफ्ट केला, पॉईंट कॅन्सल झाला एकमेकांना. सेम आहे तसंच राहिलं. सो HB इज इक्वल टू 2 cm. गेटिंग? लिहून घ्या. सो टाईप कुठला आहे बघा? टाईप पुन्हा एकदा कॅपिलरीचाच आहे. थोडक्यात कॅपिलरीमधलं जे आपला फॉर्म्युला होता H इज इक्वल टू 2T cos θ अपॉन R rho G, त्याच्यामध्येच आपण पुन्हा हाईट आणि आरचं रिलेशन वापरून हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. चला अजून एक बघूया. नेक्स्ट क्वेश्चन हा सुद्धा CETचाच क्वेश्चन आहे. हां, आता हा थोडासा हायड्रोडायनॅमिक्सवरती आहे बघा.
हायड्रोडायनॅमिक्सचे आपण फार कमी क्वेश्चन्स मिळालेले आहेत आपल्याला, कारण सिलेबस चेंज झाल्यामुळे बरेचसे कमी क्वेश्चन्स आपल्याला CETला दिसत आहेत. बट काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊया. द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इन रिव्हर इज 9 km/h of the upper surface. The river is 10 meter deep. If the coefficient of viscosity of water is 10 to the minus 2 poise, then the shearing stress between the horizontal layers of water is. चला, शेअरिंग स्ट्रेस विचारलेला आहे. ठीक आहे, शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस मी पहिल्यांदा शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगतो. व्हॉट इज द फॉर्म्युला? फोर्स अपॉन एरिया. बट व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी? It is coefficient area and dv upon dx, and this is the area. So हे cancel होईल. So it is coefficient dv upon dx. What is this coefficient of viscosity and what is meant by dv upon dx? Velocity gradient. So this is the shearing stress. हा फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. आता बघूया काय काय दिले. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी दिलाय का बघूया. येस दिलेला आहे. 10 to the minus 2 poise. आता हा पॉईजमध्ये दिला आहे, बघूया काय करता येते. व्हेलॉसिटी 9 km/h दिलेलं आहे, हे सुद्धा मीटर पर सेकंड करावे लागेल. आणि डिस्टन्स 10 मीटर डीप असं म्हटलेलं आहे. सो 10 मीटर हे तेवढंच SI मध्ये दिसते बघा. सो या दोन व्हॅल्यू आधी आपण SI मध्ये करून घेऊया, मग हे डायरेक्ट इथं पुट केलं तरी चालू शकेल. हे तर तुम्हाला माहीतच असेल. 9 × 5/18 मल्टिप्लाय करायचं चालेल. सो इट बिकम्स 5/2. सो 2.5 मीटर पर सेकंड म्हणूया. चालेल. दिस इज द कन्वर्जन ऑफ व्हेलॉसिटी फ्रॉम km/h टू द मीटर पर सेकंड. नेक्स्ट हे जरासं महत्त्वाचं आहे. 10 to the minus 2 poise. तुम्हाला हे आठवतं आहे का? हा फोर्स एवढा आहे बघा. कोएफिशिएंट एरिया dv अपॉन dx. याच्यावरून या कोएफिशिएंटचं युनिट आपण न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर लिहिलं होतं. आणि हा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर म्हणजे 10 पॉईज असतो, म्हणजेच 1 डेका पॉईज असं म्हटलं होतं. 10 पॉईज. ओके. सो हाऊ मच 1 पॉईज? जर 10 पॉईज एवढा असेल तर 1 पॉईज हा 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असेल. सो 1 पॉईज इज इक्वल टू 10 to the minus 1 म्हणून म्हणलं तरी चालेल, किंवा 1/10 म्हणलं तरी चालेल. कुठली कन्सेप्ट आठवलं का बघा. सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीमध्ये हा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी असतो, तो पॉईजमध्ये डिफाईन केला जातो, डेका पॉईजमध्ये सांगितला जातो. बट तो 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हा SI युनिट आहे, तो डेका पॉईज म्हटलं जातं, म्हणजे 10 पॉईज म्हटलं जातं त्याला. ओके. मग त्याचं आपण पॉईजमध्ये कन्वर्जन करून घेतलं. सो ह्या पॉईजबद्दल हे लिहू शकतो आपण. म्हणजेच काय, कोएफिशिएंट किती येणार आहे? हे 10 to the minus 2 आहेच बघा. आणि ह्या पॉईज, हा पॉईज आहे म्हणजे 1 पॉईज आहे ना. हे माहीत आहे का कन्वर्जन बघा. 1 पॉईज म्हणजे हे एवढं टाकायचं, म्हणजे 1/10 आणि पुढे हे आहे तसंच न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बघा हा एवढा फॅक्टर कशामध्ये झाला कन्वर्ट? SI मध्ये झाला. म्हणजेच हा किती झाला? 10 to the minus 3 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता SI मध्ये हा कन्वर्ट झाला, हा कन्वर्ट झाला. ओके. आणि डिस्टन्स काय आहेच. सो शेअरिंग स्ट्रेस किती येईल मग? कोएफिशिएंट 10 to the minus 3 इंटू dv किती घ्यायचं? 2.5 आणि आपण हे 10 घेऊ शकता. सो तुम्ही हे आन्सर काढा. हा मग शेअरिंग स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर येईल. सो तर मी सांगेन आन्सर मग 0.25 इंटू 10 to the minus 3 हाच बघा असा येईल. टू 2.5 so it becomes 0.25 into 10 to the minus 3. check out हे दोन्ही चेक करा. सो 0.25 into 10 to the minus 3 बी ऑप्शन आहे बघा. याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही सांगू शकता. अलग लक्षात बघा हा क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊया. अजून एक टर्मिनल व्हेलॉसिटीवरचा आहे बघा. हा सुद्धा CETचा क्वेश्चन आहे. A small metal ball of mass m is dropped in a liquid contained in a vessel attains a terminal velocity v. If a metal ball of same material but of mass 8 m is dropped in same liquid, then the terminal velocity will be.
आता मास बदललं तर टर्मिनल व्हेलॉसिटी बदलते का असा क्वेश्चन आहे. सो आन्सर आहे नो. सो देर इज अ नो एनी चेंज इन द टर्मिनल व्हेलॉसिटी इफ द मास चेंजिंग. कारण सांगू शकता, कारण टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, 2/9 r²g. आठवते का बघा, इथं लिहितो. टर्मिनल व्हेलॉसिटी 2/9 r²g अपॉन कोइफिशियंट आणि रो मायनस सिग्मा असं होतं थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होणार नाही. ओके, सो ऑप्शन याचा ए असेल. सो हा थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. चला इथपर्यंत झालं का बघा सगळं, हे मी रब करतोय, हवं तर लिहून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. इफ द रेनॉल्ड्स नंबर फॉर द फ्लो ऑफ ए लिक्विड इन ए ट्यूब इज 3800 देन द फ्लो ऑफ द लिक्विड इज. आता रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 3800 आहे. तर तुम्हाला ही एक कंडिशन आठवते का बघा, जर अप टू द 1000 म्हणजे 0 to 1000 म्हणूया अशी व्हॅल्यू असेल तर त्या फ्लोला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणायचं. ठीक आहे, ही कंडिशन मी आय थिंक सांगितली होती तुम्हाला. 1000 to 2000 असेल तर हा फ्लो कन्वर्ट होतोय, कन्वर्ट कुठून, स्ट्रीमलाईनकडून टर्ब्युलंटला, जस्ट कन्वर्जन आहे. आणि तिसरी आपण म्हटलं होतं की जर 2000पेक्षा जर व्हॅल्यू जास्त असेल, ग्रेटर दॅन 2000, सो दिस फ्लो बिकम टर्ब्युलंट. सो कुठली कन्सेप्ट आहे, सो हायड्रोडायनॅमिक्समध्ये टाईप्स ऑफ फ्लो आपण सुरुवातीला बघतो, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. सो त्याच्यामध्ये रेनॉल्ड्स नंबर जो आहे आपण क्रिटिकल व्हेलॉसिटीवरनं काढलं होतं बघा. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर इंटू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी अपॉन रो इंटू डी, डेन्सिटी इंटू डायमीटर. सो ती कन्सेप्ट होती, तो फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये रेनॉल्ड नंबर हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, एक नंबर आहे, ती काय क्वांटिटी म्हणजे युनिट किंवा डायमेन्शन नाही आहे, त्याला नंबर आहे. तर त्या नंबरवरती डिफाईन होतं की तो फ्लो कुठला आहे, विच टाईप ऑफ फ्लो इज दॅर, म्हणजे स्ट्रीमलाईन आहे का कन्वर्जन आहे स्ट्रीमलाईन टू टर्ब्युलंट का परफेक्ट टर्ब्युलंट आहे. सो इथे जर बघितलं तर हा नंबर आपल्याला खूप मोठा दिसतोय, मोर दॅन अप्रॉक्सिमेशन कसं आहे, मोर दॅन 2000 नंबर दिसतोय आपल्याला. सो वी कॅन से दॅट इट इज द टर्ब्युलंट फ्लो. सो सी ऑप्शन बघा बरोबर आहे का. चला अजून एक सेम क्वेश्चन, थिअरी क्वेश्चन बघा. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर रेनॉल्ड्स नंबर इज. आत्ताच मी सांगितलं ना की रेनॉल्ड्स नंबर हा एक जस्ट नंबर आहे बघा. रेनॉल्ड्स नंबर हा एक जस्ट नंबर आहे, त्याला डायमेन्शन येत नाही. मग डायमेन्शन जर येत नसेल तर लेंथ 0, मास 0 आणि टाईम 0, सगळं काय होणार आहे, 0 0 होणार आहे. ओके, सिम्पल. सो रेनॉल्ड्स नंबर डज नॉट हॅविंग एनी डायमेन्शन. हा सुद्धा एक थोडासा थेरॉटिकल क्वेश्चन झालेला. नेक्स्ट, water is flowing through a cylindrical pipe of diameter 1.5 meter. The coefficient of viscosity of water is 80 Newton second per meter square and the Reynolds number is 1500. So what is the maximum velocity of the water to avoid the turbulent flow? सिंपल आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, सपोज VC इज इक्वल टू किंवा V इज इक्वल टू रेनॉल्ड्स नंबर, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, डेन्सिटी ऑफ द फ्लूइड, डेन्सिटी ऑफ द लिक्विड अँड D इज द डायमीटर ऑफ द ट्यूब. ओके, ऑलमोस्ट या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, बघूया. सो पहिली व्हॅल्यू आहे 1.5 मीटर डायमीटर. सो डीची व्हॅल्यू दिलेली आहे 1.5 मीटर. सिंपल. नेक्स्ट, द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी 80 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर, म्हणजे इटा 80 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. बघा SI मध्येच आहे, कन्वर्जन करायची काही गरज नाही. पुढं रेनॉल्ड्स नंबर दिलेला आहे 1500, म्हणजे कोण, R दिलेला आहे, R 1500, बट बट डेन्सिटी दिलेली नाही आहे. लुक ॲट द कंडिशन. सो वॉटर इज फ्लोईंग, वॉटरची डेन्सिटी किती घेतो आपण, 1 ग्रॅम पर cc, म्हणजेच 1000 kg पर मीटर क्यूब ना SI मध्ये घ्यायची झाली तर. सिंपल. बघा ही एक व्हॅल्यू तुम्हाला पाठच पाहिजे. डेन्सिटी ऑफ द वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके,
सो 1000 kg/m³. हे एक थोडंसं पाठ करावं लागेल. हे बऱ्याच ठिकाणी हे देतात शक्यतो, बट जरी नाही दिलं तरी आपल्याला ती व्हॅल्यू मग माहीत असावी. सो VC इज इक्वल टू, दॅट इज क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू R1500, कोएफिशिएंट 80, रो 1000, diameter 1.5. So simple, we can solve this. हे टू म्हणजे हे दोन जातील आणि हा खाली 1 हा जाईल. सो 80 into 10 to the 1, sorry 8 into 10 to the 1. yes 80 येईल का बघा. 80, yes 80 येईल. बी ऑप्शन चेक करा. सो क्वेश्चन समजला का बघा. सिंपल क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटीवरून आपल्याला हा फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट, द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ ए स्मॉल स्टील बॉल. कुठली कन्सेप्ट? स्टोक्स फोर्सवरती आलं बघा. द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ ए स्मॉल स्टील बॉल ऑफ रेडियस R falling under gravity through a column of viscous liquid of coefficient of viscosity eta depends on mass of the ball m, acceleration due to gravity g, coefficient of viscosity eta and radius r. So which of the following relations is dimensionally correct? सो आता हा जो ही जी कन्सेप्ट आहे ही स्टोक्स थेरमवरती डिपेंड आहे. स्टोक्स थेरम आपण पहिल्यांदा बघा काय बघितला होता. स्टोक्स थेरम विस्कस फोर्स बघितला होता. स्टोक्स थेरम म्हणजेच सो विस्कस फोर्स हा असा असतो हे आपण बघितलं होतं. म्हणजे काय? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी, रेडियस अँड व्हेलॉसिटी. कंडिशन आठवते मी तुम्हाला आर्किमेडीज प्रिन्सिपल सांगितलं होतं. ती कंडिशन आहे की ज्याच्यावरती हा स्टोक्स थेरम डिफाईन होतो. हा स्टोक्स थेरम मग असा लिहिला जाईल 6 phi दिस कोएफिशिएंट R रेडियस अँड V इज द टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे त्या लिक्विडमध्ये जो काही स्पियर असेल तो येणार आहे, त्याचं वेट mg असेल ना, आणि त्याला अपोजिशन कोण करणार आहे तर एक अपथ्रस्ट फोर्स ज्याला बुयंट फोर्स म्हटलं जातं आणि एक स्टोक्स म्हणजे हा विस्कस फोर्स म्हणूया आपण त्याला. हे दोघंजण खालून अपोज करतात. ही कन्सेप्ट आहे. ओके. सो जर तुम्ही ऑप्शन्समध्ये बघितलं तर आपल्याला ऑप्शन्समध्ये रिलेशन mgच्या फॉर्ममध्ये रिलेशन काढायचं आहे बघा. आता mg आता ॲक्च्युअलमध्ये इथं कुठे mg आला आहे का? नाही आला. बट मला सांगा हा जो फोर्स आहे याला आपण काय म्हणू शकतो? mg म्हणू शकतो. 6 pi कोएफिशिएंट R आणि V. ओके. सो थोडंसं म्हणजे ही कन्सेप्ट इथं नाही वापरायची. या कन्सेप्टच्या बेसवरती हे एक्झाम्पल आहे. ओके. सो हा विस्कस फोर्स एवढा आहे. सो हा विस्कस फोर्स आपण mg पण लिहू शकतो खालून वरती तेवढ्याच स्पेअरच्या पर्टिक्युलर एरियाचा जो काही फोर्स आहे तो लिहू शकतो आपण. सो आपल्याला रिलेशन्स बघा. सो टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची याच्यामध्ये. सो V मी असं लिहू का? V इज इक्वल टू mg अपॉन 6 pi कोएफिशिएंट इंटू रेडियस. मग तुम्ही आता याच्यावरून ओळखू शकता कुठला फॉर्म्युला आहे ते. ओके. आता 6 pi काय आहे बघा. तर 6 pi एक एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू. असं काय नाही की ही इथं डायमेन्शनल येणार आहे, कारण ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असल्यामुळे ती नाही लिहिली तरी चालेल. मग काय लिहिता येईल फक्त. सो V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू mg अपॉन कोएफिशिएंट इंटू R. येस ऑप्शन mg अपॉन R इंटू कोएफिशिएंट, दॅट इज सी ऑप्शन. चेक करा. ओके. सो हा एक शेवटचा टाईप होता म्हटलं तरी चालेल. आपण कुठला टाईप होता? टर्मिनल व्हेलॉसिटीवरचा होता, ज्याच्यामध्ये स्टोक्स थेरम डिफाईन होतो. आणि हा हायड्रोडायनॅमिक्समधला टाईप आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी नॉर्मल टाईप्स आहेत हायड्रोडायनॅमिक्समध्ये. अगदी सुरुवातीला ते फ्लो, रेनॉल्ड्स नंबर, क्रिटिकल व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ग्रेडियंट, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी एक आहे आणि डायरेक्ट स्टोक्स थेरम आहे. आणि ह्या स्टोक्स थेरमवरतीच ही आर्किमेडीची एक कन्सेप्ट आहे. ओके. आणि याच्यावर मग ती टर्मिनल व्हेलॉसिटी फाइंड आउट केली जाते. ओके. सो बऱ्यापैकी क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. हे एकदा ट्राय करा आणि या बेसवरती मग जे काही DPPचे क्वेश्चन्स आहेत ते ट्राय करा. थोडंसं मग तुम्हाला याच्यावरनं अंदाज येईल. ठीक आहे. सो ओव्हरऑल टॉपिक समजला आहे का बघा. बरेचसे क्वेश्चन्स मी आज
घेतलेले आहेत. मॅक्सिमम क्वेश्चन डिस्कस करायचं मी ट्राय करतो आहे. जेवढं आपल्याकडे 1 hour मिळतो एका वेळेमध्ये, एका तासामध्ये जेवढे क्वेश्चन्स डिस्कस करता येईल तेवढे मी करायचं डेफिनेटली ट्राय करतो आहे. तुमच्याकडूनही तितकंच आउटपुट येणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करत राहा. डेफिनेटली तुम्हाला या रिलेटेडच क्वेश्चन्स एक्झामिनेशनमध्ये आलेले बघायला मिळतील. ठीक आहे, चला सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. आपण पुढचा टॉपिक घेऊन, तोपर्यंत मग या टॉपिकचा अभ्यास करा, या टॉपिकची DPP सॉल्व करा, याची समरी व्यवस्थित मेंटेन करा. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कंपल्सरी याच्यावरती ॲव्हरेज 3 ते 4 तरी क्वेश्चन्स कदाचित येऊ शकतात डेफिनेटली. मग 3 क्वेश्चन्स मिळवायचे असतील तर नक्कीच ह्या टॉपिकचा आपल्याला अभ्यास हा केला पाहिजे. ओके, चला भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर मग डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.